गेल्या 3 दिवसांपासून पाकिस्ताननं भारतावर ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय। पाकच्या नापाक इराद्यांना भारतीय सैन्य धुलीस मिळवताना पाहायला मिळतोय। तर पाकिस्तानकडून होत असलेल्या या हल्ल्याच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात अलर्ट देण्यात आलाय। पाहूयात या संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट। भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अलर्ट झालेला आहे। मुंबईसह कोकणातील समुद्रकिनारी गस्त वाढवण्यात आली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गात अधिक खबरदारी घेतली जाते। नौदल सुद्धा प्रत्येक फेरी बोटची कसून तपासणी करत आहे। बोटी, हॉटेल्स, लॉजिंगची तपासणी, समुद्रकिनाऱ्यालगतच्या 92 लँडिंग पॉइंट्सवर पोलिसांची गस्त। विजयदुर्ग, मालवण, देवगड, आचरा, वेंगुर्ला बंदरात कडेकोट बंदोबस्त। अरबी समुद्रातील हालचालींवर तटरक्षक दलाचं बारीक लक्ष। समुद्रामार्गे होणाऱ्या घुसखोरीवर करडी नजर। संशयित व्यक्ती आढळल्यास पोलिसांना संपर्क करण्याचं आवाहन। फिशरीजकडनं त्यांचे मीटिंग वरच्या लेवलला झाले कोस्टगार्ड नेव्ही बरोबर, आणि असे आदेश आले की समुद्रमार्गेही काही होऊ शकतो। आणि आत्ताच जो सिंदूर जो आत्ताच जे मिशन झाला त्याच्यामध्ये त्याच्यानंतर जे पाकिस्ताननी परत काहीतरी उघली करायला घेतली त्याच्यामुळे समुद्रमार्गी पण होणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर त्याकरता आता आम्हाला अलर्ट राहायला सांगितलं। तर आम्हाला एक सगळे डॉक्युमेंट्स तयार करून ते कोस्टगार्ड नेव्हीला पाठवण्याकरता तुरंत आमच्याकडे एक डेटा मागितला। हे सगळं आम्ही डेटा फिशरीजला दिला। पालघर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या 83 किलोमीटरच्या सागर किनाऱ्यावर जे लँडिंग पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी साधारणतः 38 ठिकाणी पुरेसा बंदोबस्त चेकिंगसाठी देण्यात आलेला आहे। जे कोस्टल चेकपोस्ट आहे त्या ठिकाणी नाकाबंदी सध्या सुरू आहे। या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या डिफेन्स एस्टॅब्लिशमेंटच्या संदर्भात जी कोऑर्डिनेशन आहे ते कोऑर्डिनेशन आमच्या सुरू आहे। भारत आणि पाकिस्तानमधील तणावाची परिस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची सुरक्षा आढावा बैठक बोलावली होती। या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह महत्त्वाचे प्रशासकीय अधिकारी सुद्धा उपस्थित होते। यावेळी राज्यामधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला। तसंच आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास काय उपाययोजना करता येतील यावर सुद्धा चर्चा झाली। प्रत्येक जिल्ह्यात मॉक ड्रिल आणि वॉर रूम स्थापन करण्याच्या सूचना। ब्लॅकआउट वेळी हॉस्पिटल्ससोबत समन्वय यंत्रणा उभी करा। ब्लॅकआउट संदर्भात जनजागृती करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। केंद्र सरकारच्या युनियन वॉर बुकचं प्रसारण करण्याचे आदेश। पोलिसांना सायबर सेलद्वारे समाज माध्यमांवर देखरेख करण्याच्या सूचना। प्रत्येक जिल्ह्याला तत्काळ आपत्कालीन फंडचं वितरण। एमएमआर क्षेत्रामधील सर्व महापालिकांची बैठक घेण्याचे आदेश। पोलीस प्रशासनाला अधिक सतर्कता ठेवण्याच्या सूचना। सैन्याच्या तयारी संदर्भात कुठल्याही प्रसारणास मनाई। सागरी सुरक्षा वाढवण्यासाठी आवश्यकतेनुसार फिशिंग ट्रॉलर्स भाड्याने घेणार। नागरिकांना अचूक माहिती पोहोचवण्यासाठी यंत्रणा तयार करणार। शासनाच्या अतिमहत्त्वाच्या पायाभूत सुविधांचं सायबर ऑडिट होणार। शासन आणि सुरक्षा यंत्रणेत समन्वय राखण्यासाठी बैठका होणार। आपल्याकडे पोलीस असतील, कोस्ट गार्ड असेल किंवा नेव्ही असेल, हे रेग्युलर एक्सरसाइजेस करतात। याचं जे वॉर बुक आहे किंवा SOPs आहेत त्या नीट फॉलो होत आहेत। पूर्ण अलर्ट मोडवर आपण आहोत। आपल्या महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या ज्या व्हायटल इन्स्टॉलेशन आहेत, ज्या आपल्या मेडिकल सेवा आहेत त्या परिपूर्ण ठेवणे। एखाद्या वेळेस इमर्जन्सी आली तर त्या दृष्टीने जे काही उपाय करायचे या सर्व उपाययोजनांवर चर्चा झाली। पाकिस्तानने ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केल्यामुळे महाराष्ट्रामध्ये अलर्ट देण्यात आला। राज्यातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांची आणि आध्यात्मिक स्थळांची सुरक्षा सुद्धा वाढवण्यात आली। त्याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या रजा रद्द करण्यात आल्या। सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना अधिकार क्षेत्रात सतर्क राहण्याचे निर्देश सुद्धा दिलेले आहेत। रिपोर्ट पुढारी न्यूज, मुंबई।